नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे मुळ्याचे पराठे। याकरता मी आणला एक मुळा, तो आपण किसून घेणार। किसल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घालून 5 ते 7 मिनिटं आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे। त्यानंतर दोन्ही हातांनी पिळून त्यातलं पाणी काढून आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून हा किसलेला मुळा त्यात घालायचा आहे। यामध्ये मी घातलेली आहे बडीशेप पावडर, कारण मुळा पचायला जड असतो आणि बडीशेपमुळे त्याची चव पण छान लागते, त्यामुळे आवर्जून बडीशेप पावडर घाला। यामध्ये मी हळद, तिखट, मीठ, बडीशेप पावडर, धनेपूड थोड्या जास्त प्रमाणात घातलेली आहे। थोडं किसलेलं आलं घालून आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे करून स्टफ पराठा किंवा कणकेमध्ये मिक्स करून साध्या पराठ्यासारखे सुद्धा पराठे आपण याचे करू शकतो। मी जरा सोपी पद्धत चूज केली आहे। तवा गरम करून आपल्या साध्या पराठ्यासारखा पराठा लाटून आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही पद्धतीने केलेले पराठे छान लागतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। थँक्यू सो मच।